हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबसाठी कोणता माईक बेस्ट आहे. सो फर्स्ट तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तुमचं कंटेंट काय आहे. जसं की अलग अलग कंटेंटसाठी अलग अलग माईक्स घ्यावे लागतात. सो लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही करत असणार तर तुम्हाला वेगळा माईक लागेल. माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलं असणार की मिक्स्ड कंटेंट आहे, जसे की ट्रॅव्हल असतं, कुकिंग असतं, चॅलेंजेस असतात, सगळं मिक्स्ड कंटेंट आहे. सो माझ्यासाठी बेस्ट आहे वायरलेस माईक, जो मी लावून जस्ट शूट करू शकते. सो मी खूप डेजपासून रिसर्च करत होती कुठला माईक बेस्ट आहे. असं नाही का मी कुठला पण घेतला आणि तो 2-3 यूज करून त्याचं व्हॉइस नाही येत आहे, काय नाही. सो मला बेस्ट माईक पाहिजे होता आणि मी खूप इन्फ्लुएन्सेसला बघितलं आहे, तो माईक यूज करत होते. सो मला असा माईक हवा होता जो नॉईज कॅन्सलेशन देईल, कारण की आमचे खूप व्हिडिओज होते ना, आम्हाला कमेंट्स आल्यात की बॅकग्राऊंड आवाज खूपच येतो आहे तुमचा. सो मला असा नॉईज कॅन्सलेशनचा माईक हवा होता. सो मी हा माईक ऑनलाईन नाही घेतला आहे, मी हा माईक ऑफलाईन जाऊन घेतला आहे, कारण की मला डेमो घ्यायचा होता. कसा माईक आहे, त्याचं व्हॉईस कसं आहे, एकदम मला असं क्लीन व्हॉईस पाहिजे होता. सो म्हणून मी इनस्टोर जाऊन हा माईक घेतला. मी तुम्हाला सर्व डिटेल्स देणार की मी कुठून घेतला, शॉप डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो मी हा माईक मुंबईमधूनच घेतला आहे. मी जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेस, इंस्टाग्राम ID देईन. सो मी परचेस करताना क्लिप्स घेतल्या आहेत अँड दे गेव अस डेमो. पूर्ण एक्सप्लेन केलं कसा माईक वर्क होतो, कसं सर्व A to Z एक्सप्लेन केलं त्यांनी मला. सो मला हे ऑनलाईनमध्ये नव्हतं पॉसिबल, म्हणून ह्या कारणासाठी मी ऑफलाईन परचेस केला. सो मी परचेस केला आहे हा हॉलीलँडचा लार्क M2 आणि हा दोघांना सपोर्ट करतो. माझ्या कॅमेराला पण सपोर्ट करणार, प्लस माझ्या फोनला पण. आणि ह्या ब्रँडचा असा पण माईक आहे जो फक्त फोनला सपोर्ट करतो आणि हा कॅमेरा आणि फोन दोघांना सपोर्ट करतो. माझ्या कॅमेराला पण माईक आहे, पण तो त्याच्यामध्ये असं फीचर नाही आहे का त्याचं नॉईज कॅन्सलेशन होईल. सो याला आता आपण अनबॉक्सिंग करूया. लेट्स सी व्हॉट्स इनसाइड. तुम्ही बघितलं असणार खूप सारे इन्फ्लुएन्सर्स सध्या हे यूज करत आहेत. सो ह्यात आपल्याला लिस्ट भेटली आहे काय काय आहे ह्या बॉक्समध्ये. सो फर्स्ट आहे चार्जिंग केस. हे चार्जिंग केस आहे. कॅमेरा रिसिवर, हे जस्ट कॅमेराला अटॅच करायचं आहे आणि माईक ऑन होणार. काय खूप इझिली ॲक्सेसेबल आहे. आणि त्यानंतर USB-C रिसिवर. हे आहे USB-C रिसिवर, म्हणजे हे iPhone 15पासून नंतर सी टाईप. आणि त्यानंतर आहे लाईटनिंग रिसिवर, म्हणजे iPhone 15च्या जे फर्स्ट आहेत त्यांना म्हणजे iPhone 14, 13साठी लाईटनिंग केबल आहे. म्हणजे iPhone 14 Pro Max आहे आणि iPhone 16 Pro Max पण आहे. सो मला असं होतं की दोन्ही फोनला ते कनेक्ट झालं पाहिजे, म्हणून हा माईक मी खूप विचार करून परचेस केला आहे की माझ्या सगळ्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सवर तो कनेक्ट होणार. आणि नंतर आहे ट्रान्समीटर. ट्रान्समीटर मला पण नाही माहिती काय आहे. 2 ट्रान्समीटर आहेत, म्हणजे हे 2 माईक्स. नंतर USB-A आणि USB-C केबल, म्हणजे चार्जिंग केबल. नंतर आहे ही वायर आहे ना, जर कॅमेराला माईक अटॅच करायचं असेल ना, तरी हे ह्याला लावायचं आहे आणि हे कॅमेराला लावायचं आहे. दॅट्स इट. आणि माईक चालू होणार. नंतर आहे फरी विंडशिल्ड. हे त्यांनी सांगितलं मला हे कधी यूज होतं. मी एक काढून दाखवते. हे लावून पण दाखवते तुम्हाला. हा माईक ह्या फरीच्या आतमध्ये टाकायचा आहे
आणि तो जस्ट क्लिप करायचा आहे. जसं आपण जर आपल्याला जर स्कूटीवर जायचं असणार कुठे, तर खूप हवा येत असेल, त्याच्यासाठी हे दिलं आहे. कारण की म्हणजे ते बोलले करून म्हणजे जास्त हवेचा आवाज येणार नाही, म्हणून हे जर स्कूटीवर ट्रॅव्हल करायचं असेल किंवा खूप विंड येत असेल तर ह्याचा यूज करायचा आहे. सो नंतर आहे नेकलेस सिलिकॉन केस. हे आहे म्हणजे जर तुम्हाला क्लोथ्सला क्लिप अटॅच नसेल करायचा तर हे नेकलेस सारखं वेअर करू शकतो आपण असं. नंतर आहे ट्रान्समीटर स्टिकर. अच्छा, ते हे आहेत. म्हणजे जर हा त्यांचा ब्रँड दिसतो इकडे, जर तो आपल्याला हाईड करायचा असेल सो आपण नॉर्मल ब्लॅक स्टिकर लावू शकतो किंवा इथे खूप इमोजीज आहेत सो लावू शकतो. नंतर आहे ड्रॉस्ट्रिंग बॅग, म्हणजे ही. अँड लास्टली आहे क्विक गाईड, म्हणजे हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे सगळी, कसं यूज करायचा माईक आणि काय काय आहे बॉक्समध्ये सर्व. अँड दिस इज कार्ड, वी आर हिअर फॉर यू. सो आता तुम्हाला खूप बॅकग्राऊंड व्हॉईस येत असेल कारण की मी माझा कॅमेराचा माईक ऑन आहे. सो मी आता तुम्हाला हा माईक अटॅच करून व्हॉईस हे सांगते कसं. सो तुम्हाला इझिली डिफरन्स समजेल कसं नॉईज कॅन्सलेशन होतं आणि ह्या माईकमध्ये कसं नॉईज कॅन्सलेशन नाही होत आहे. खूप आवाज येत असणार होता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये. सो आता माईक कनेक्ट करून बघूया काय रिझल्ट्स आहेत. सो मी आता कॅमेराला कनेक्ट करणार आहे. सो हे कॅमेराचं कनेक्टर ह्याला काय बोलतायत, कॅमेरा रिसिव्हर. जस्ट इथे क्लिप ऑन करायचा आणि हे कॅमेराला. ग्रीन लाईट आल्या म्हणजे ऑन झालंय. सो आता तुम्हाला माझा व्हॉइस कसा येतोय, नॉईज कॅन्सलेशन झाला असणार, मला मी क्लिअरली ऑडिबल असणार, बॅकग्राऊंडचा काहीच आवाज येत नसणार. ह्याच्यामध्ये 2 येतात. जर माझ्याबरोबर श्रावणी पण असते व्हिडिओला सो ती पण यूज करू शकते एक. आणि कोण असं पण लावतं किंवा हे डिव्हाइस पाठी ठेवून असं पण लावू शकतो. म्हणजे काय विजिबल होतच नाही का काय आपण वेअर केलंय, काय म्हणजे समजूनच येत नाही. आणि आता मी फोनला कसा कनेक्ट करायचा ते सांगते. जस्ट हे लाइटनिंग केबल आहे, जस्ट इथे अटॅच करायचं आहे आणि यू आर डन. माईक ऑन होणार. काहीच म्हणजे सेटिंग्स नाही, ब्लूटूथ ऑन करायची गरज आहे नाही, वायफाय नथिंग. फक्त हे कनेक्ट करायचा, माईक ऑन. सो माझ्यासाठी तर हा माईक बेस्ट आहे. जर तुम्हाला पण घ्यायचा असेल तर लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि ह्या माईकची प्राईज आहे 12,000. सो मला असाच मला असा माईक पाहिजे होता जो लाँग टर्म चालेल. आणि ह्याची वॉरंटी 1 इयर्सची आहे. प्रॉपर बिल त्यांनी मला दिलं आहे. सो काय नॉट वरीज. आणि आपण जसं क्रोमामध्ये जातो तसं त्यांचं कसं अलग आयफोनसाठी ॲपलसाठी अलग सेक्शन असतं. तसं मी ज्या शॉपमध्ये गेलेले तसं हॉलीलँड ब्रँडचं अलग सेक्शन होतं. त्यांचा डेमो देणारा एक पर्सन होता. सो त्यांनी मला पूर्ण डेमो दिला. सो कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ हेल्पफुल होता की नाही. सो हिअर वी कम टू एन एंड ऑफ दिस व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.